नमस्कार मित्रांनो, सध्या आपण पाहतोय जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकींचं बिगुल वाजलेलं आहे आणि आपण इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ज्या आहेत आपल्या चॅनलवर आयोजित केलेल्या आहेत. आज आपण वडगावरा सैगाणामध्ये आहोत आणि या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे इच्छुक उमेदवार, त्याचप्रमाणे गेली 8.5 वर्ष ज्यांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून काम पाहिलेलं आहे ते पोपटरावजी शेलार सर आपल्या सोबत आहेत. सर, सर्वप्रथम आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. सर, आता आपला एकंदरीत काय जो काही सामाजिक किंवा राजकीय प्रवास राहिलेला आहे त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तशी माझा जन्म मुंबईला झाला, बांद्रा हॉस्पिटल इथे. त्याच वेळेला आईच्या पोटातून बाहेर येताना जिथं नाळ कापली गेली, मातोश्री तिथंच आहे. जे काय बाळकडून मिळायचं मला तिथंच भेटलं. तर लहानपणापासून माझं जिथं शिक्षण झालं कुर्ला या ठिकाणी, संत गाडगे महाराज विद्यालयाच्या शेजारी शाखा होती. तिथे मी 5वीला जात असताना, 4थीला जात असताना त्या शाखेत डोकवायचो आणि तिथून माझा खरा राजकीय आणि शिवसेनेची आवड निर्माण झाली. आणि बाळासाहेब ठाकरेंचं भाषण ऐकल्यानंतर आपण शिवसैनिक व्हायचं हे मनाची ठाम केलं. आता यापूर्वी आम्ही पाहिलं की आपण शिपाई म्हणून म्हणजे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम केलं, हमाल म्हणून काम केलं, त्यानंतर आपण शिवसेनेमध्ये आला. तर हा एकंदरीत प्रवास कसा होता? माझे वडील गोदी कामगार. त्यावेळेला 1991 साली ते रिटायर झाले. त्यावेळेला मला ते गावाला घेऊन आले. गावाला घेऊन आल्यानंतर आमचं गाव नागरगाव. नागरगाव इथे सद्गुरू कृपा विद्यालय इथे वडिलांनी मला शिपाई चतुर्थ श्रेणी सेवक म्हणून नोकरीत लावले. तो प्रवास माझा 10 वर्षाचा आहे. तिथे जी समाजाची बांधिलकी होती, जी आवड होती, माझी कोंडी होत होती आणि त्या नोकरीत आम्ही राजीनामा देऊन बारामती लोकसभा मतदारसंघ असताना 2009ला शिरूर लोकसभा मतदारसंघ झाला आणि शिवसेनेला तिथे उमेदवारी भेटली. त्याच्या आधी मी मुंबईपासून स्वास्तिक इंडस्ट्री तिथे सिक्युरिटी गार्ड, गोदीमध्ये हमाली, जिप्सन बोर्डचं काम केलं. त्यानंतर लिरालेस गारमेंटमध्ये साकीनाकाला काम केलं. हा माझा आतापर्यंतचा राजकारणात जायच्या आधीचा प्रवास. आता आपण गेली 8-8.5 वर्ष शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून काम पाहत आहे. तर या कालावधीमध्ये जनतेची कोणती कामं करण्याची संधी आपल्याला लाभली? साहेब, मी सर्वसामान्य जनतेची नाळ माझी जमिनीपासून जोडलेली आहे. शिवसेना तालुका प्रमुख व्हायच्या आधी उपतालुका प्रमुख असताना ज्यावेळेस 2009ला इथं शिवसेनेचे खासदार झाले, त्यांच्या माध्यमातून विविध गावांमध्ये त्यांचा विकास निधी पोहोचवला. पंतप्रधान आरोग्य योजना असेल, त्यातून अनेकांना हृदयविकार, कॅन्सर, किडनी संदर्भामध्ये निधी मिळवून दिला. त्याच्या पलीकडे जाऊन तहसील कचेरीमध्ये लोकांचे उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, लोकांनी फोन केले की एका फोनला जाऊन तिथं उभं राहून त्यांची ह्या अनेक गोष्टी मी तहसीलमध्ये पोलीस स्टेशनचे फोन आले तर पोलीस स्टेशनमध्ये मी रात्री अपरात्री केव्हाही लोकांच्या सेवेसाठी गेलेलो आहे आणि आजही जातोय. आणि एकंदरीत आपला जो काही गण आहे वडगावरा सैगण, ह्यामध्ये लोकांच्या काय प्रमुख समस्या आपल्याला जाणवतात? माझा वडगाव रासाई गण हा शेतकऱ्यांचा आहे. मी शेतकरीच आहे, नंतर व्यावसायिक आहे. आता मध्ये बऱ्याच ठिकाणी ओला दुष्काळ पडला, शेतकऱ्यांना जे नुकसान भरपाई भेटायला पाहिजे नव्हती त्या प्रमाणात ती भेटली नाही आणि त्यातून माझ्या शेतकरी राजाचं नुकसान झालं. दुसरा मुद्दा इथे रोजगाराचा आहे. या गणाला लगतच नावऱ्याच्या पुढे गेल्यानंतर रांजणगाव एमआयडीसी आहे, करडे एमआयडीसी आहे. तर तिथं भूमिपुत्रांना आजही नोकऱ्या मिळण्यासाठी त्रास होतो आणि ह्या गोष्टी अजून काही ठिकाणी वाडी वस्तीवरती रस्ते राहिलेत, बऱ्याच प्रमाणात झालेत, काही राहिलेत. ते करण्याचं उद्दिष्ट हे प्राकृताने दिसत आहे. आता मांडोगण आणि वडगावरा सई गटामध्ये आपल्या पक्षाकडनं मच्छिंद्र गदारे साहेब उभे आहेत. त्याचप्रमाणे गणामध्ये पाहिलं तर तुम्ही आहात आणि स्वातीताई आहेत, स्वातीताई मसाले. तर या संदर्भामध्ये काय सांगाल? एकंदरीत वातावरण जे आहे, राजकीय वातावरण आपल्या गटामध्ये ते कसं आहे? सन्माननीय पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांनी जे कोविडमध्ये काम केलं, जे महाराष्ट्राचं कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं, त्याचा ग्रामीण भागामध्ये जनतेमध्ये अतिशय आदरपूर्वक आदर आहे. आणि शिवसेना म्हणून ग्रामीण भागामध्ये लोकांना ज्ञात आहे की एक शिवसैनिक
शिवसेनेचा किती निष्ठावंत असतो आणि समाजाचं काम करण्यासाठी शिवसैनिकाला फोन केला तो किती तत्परपणे जातो या घरातल्या लोकांना माझा अनुभव आहे. आता सध्या आपल्या गटामध्ये जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी आहे, राष्ट्रवादी आहे, स्वाभिमानी विकास आघाडी देखील आहे. या सगळ्या मातब्बर किंवा आपण म्हणूयात की या सगळ्या लोकांच्या पुढे आपली शिवसेनेची मशाल जी आहे ती पेटती राहणार का, काय वाटतं? माझ्या समोर कोण उभे आहे याच्यापेक्षा आहे ना, माझ्या शिवसेनेची ही मशाल ही विकासाची आहे आणि चिरकाळ या अंधारातून मार्ग काढत निश्चित ही मशाल विकासाकडे घेऊन जाईल एवढंच सांगतो. मतदार जो असतो, तो राजा असतो, तो ठरवतो की कुणाला निवडून द्यायचं, कुणाला निवडून द्यायचं. 100% बरोबर तर आहे. त्या मतदारांना आपण काय आवाहन कराल? मी मतदार राजाला एवढंच सांगेल, गेल्या 5 वर्षामध्ये जे सदस्य आपण निवडून दिलात हं. ते सदस्य आपल्यापर्यंत किती पोहोचले आपण सगळ्यांना ज्ञात आहे. परंतु माझी अर्धांगिनी म्हणून तिने निवडणूक गेल्या वेळेला पंचायत समितीला लढवली, परंतु अपयश आलं. परंतु मी तरी सुद्धा लोकांना, लोकांच्या माध्यमातून लोकांसाठी आजही, कालही, परवाही आणि उद्याही ही निवडणूक जाईल निघून. परंतु कचेरी असेल, पंचायत समिती असेल, नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील या कायम सोडवायचा प्रयत्न करतोय, करत राहील आणि जर मला जनतेने स्वीकारलं तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गावात आठवड्यातून एकदा मी जनतेसाठी जाऊन बसून पंचायत समिती कशा पद्धतीने काम करता येतं हे निश्चित करून दाखवेल. तर आज आपल्यासोबत पोपटराव शेलार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे तालुका प्रमुख, त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवार वडगाव रासाई गण हे होते. त्यांच्यासोबत आज आपण बातचीत केली. तर तुम्हाला याविषयी काय वाटतं मला कमेंटमध्ये जरूर कळवा. भेटूयात आता एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.